हीच आई जीवदानी चरणी प्रार्थना आणि क्रिकेटच्या पुढील वाटचालीसाठी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील आमच्या कॉमेंट्री पॅनलकडून। सामन्याला सुरुवात होत असताना आपण पाहू शकताय शुभम पाध्ये आणि त्यांची संपूर्ण टीमने जी मेहनत घेतलेली आहे ती आपल्या डोळ्यासमोर भूषण घरत यांनी सुंदर काम केलंय। जी बॉलबॉयची भूमिका केलेली आहे, चेंडू जेव्हा आउट ऑफ द पार्क जातात त्यावेळेला चेंडू आणून देण्याचं काम करतायत, तर भूषण घरत तुम्हाला सुद्धा सॅल्यूट आहे। ते पाहताय तिथे कन्फ्यूज झालेले आहेत की माझं नाव कसं आलं, परंतु शुभम पाध्ये यांनी तुम्हाला ओळखलंय की त्या ठिकाणी तुम्ही चांगली कामगिरी करतायत, त्याबद्दल आपलं सुद्धा खूप खूप धन्यवाद। सागर घरत असतील, मंगेश भोईर, अजय पाटील, दिगंबर पाटील, राहुल घरत, सचिन घरत, मयूर, तदनंतर आपण पाहतोय मांगा, अनिकेत वैती, सिद्धांत वैती, अमिश भोईर, तुषार भोईर, सुहास भोईर, यश, सोनू, विशाल भोईर, कुणाल भोईर, ऑल यंगस्टर टीम अँड नवरंग टीम। तर सामन्याला सुरुवात होते। यश पंच काय दर्शवत आहेत, आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे। चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं। रवींद्र म्हात्रे यांनी सुद्धा या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत। चांगला आगरी चषक त्यांचा सुद्धा लवकरात लवकर येणार आहे आणि खूप छान पद्धतीने त्यांची स्पर्धा आगरी चषकाची सुद्धा पाहायला मिळेल टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून। अनुराग चव्हाण कॅमेऱ्यात बंदिस्त करताना मॅन फ्रॉम कमारे, एक कमी वेळेमध्ये अनुराग चव्हाणने सुंदर कॅमेऱ्यात बंदिस्त केलेला आहे। प्रत्येक खेळाडूला म्हणतील प्रत्येक चेंडू कॅप्चर करणं जास्तीत जास्त सर्वात बिझी कोण असेल प्रशांतजी, तर कॅमेरामॅन, कारण प्रत्येक गोष्ट कॅप्चर करावी लागते, चेंडू गेल्यापासून चेंडू फेकेपर्यंत, विकेट, सर्व मोमेंट, आणि हे दाखवण्याचं काम जतीन गिनी करत असताना यांनी सुद्धा सुंदर एक चांगले खेळाडू आहेत ज्यांनी मात्र 5 चेंडूवर 5 षटकार तब्बल ठोठावले गेले होते भामटपाड्याच्या मैदानात। एक चांगली कामगिरी मॅन फ्रॉम बहाडोली। मात्र आपण पाहतोय या सर्व काही गोष्टी खूप महत्त्वाच्या भूमिका आपल्याला पाहायला मिळतात। दीपक वैद्य यांच्याकडून मात्र अभिनंदन। जलसा टीमसाठी व्यंकुश म्हात्रे आणि त्यांच्या संपूर्ण टीमसाठी दीपक वैद्य यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत। हार्दिक अभिनंदन त्यांचं सुद्धा केलेलं आहे। या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत। 2 संघांमध्ये आपण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत एक चांगलं क्रिकेट। तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे, मात्र ऑब्जेक्शन मिलॉट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे। तत्पूर्वी आपण जाऊया ज्यांनी या स्पर्धेसाठी खूप स्पॉन्सरशिप चांगल्या प्रकारचे केले, त्यांचं धन्यवाद व्यक्त करूया। मॅन ऑफ द सिरीज सायकल जी टायगर स्पोर्ट्स अँड खुशी 11 रोहिदाजी पाटील आणि अल्पेश भोईर यांच्याकडून आपण पाहतो। प्रथम क्रमांकाची ट्रॉफी रॉकी ग्रुप टेंबीखोडावे यांच्या माध्यमातून सामनावीर सुद्धा आपण पाहतोय। द्वितीय क्रमांक ट्रॉफी मार्क स्पोर्ट जे आपण आमच्या श्रीराज जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, खूप चांगल्या प्रकारचं मार्क स्पोर्टने काम केलेलं आहे। अंपायर आणि समालोचकांसाठी टी-शर्ट स्पॉन्सर केलेत। बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीजसाठी सुद्धा आपण पाहू शकतात प्रांजल 11 ओनर अनंत पाटील बिस्लेरी पाणी ज्यांनी दिलेला आहे। रॉकी ग्रुप बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समनसाठी ट्रॉफी दिलेली आहे। सहकार्य यंगस्टार क्रिकेट क्लब वेडी, चॅलेंजर्स वेडी, नवरंग बॉईज वेडी आणि नचिकेत पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून मात्र खूप चांगल्या प्रकारचं विशेष सहकार्य। रॉकी ग्रुप, रोहिदास पाटील, टायगर स्पोर्ट्स, साई स्पोर्ट्स सरावली, अमरदीप जलसार, मंगलमूर्ती विरातन, बाप्पा मोर्या टीम, खुशी 11 टीम, या सर्वांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद व्यक्त करतोय। या ठिकाणी आपण पाहू शकता स्वतः SP शुभम पाध्ये, महेंद्र भोईर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जात असताना प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि तदनंतर या स्पर्धेच्या माध्यमातून सुरुवात होताना आपण पाहणार आहोत। खूप छान पद्धतीने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। या स्पर्धेच्या माध्यमातून आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत। या स्पर्धेचं प्रथम पारितोषिक 50,000 रुपये रोख रक्कम व चषक, द्वितीय पारितोषिक 25,000 25,000 अँड ट्रॉफी, तृतीय पारितोषिक 10,000 रुपये व चषक, तृतीय पारितोषिक, चतुर्थ पारितोषिक 10,000 व चषक आपण पाहतोय। या सर्व चषकांचं मात्र जे दाते आहेत त्यांचं मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय। या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत। 2 मात्र या ठिकाणी आपण पाहतोय स्वतः SP शुभम पाध्ये यांची इच्छा होती की एक चांगली स्पर्धा व्हावी आणि कदाचित लवकरच टेनिस क्रिकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे, ती सुद्धा 1 लाखाच्या घरात त्यांची स्पर्धा लवकरच येईल, यात काही शंका नाही आहे। चिराग बारी एका साईडला बड्डे बॉय आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक चांगल्या प्रकारचा खेळ मात्र साकारला जाईल का, एका साईडला फलंदाज आहे तो आपण पाहू शकतात मिस्टर बिपिन। स्टार्ट ऑफ द मॅच, पहिलं षटक हाताळण्यासाठी विशाल नाईक त्या ठिकाणी मात्र खेळाडूंची काउंटिंग करत असताना पाहायला मिळतात। या स्टार्ट ऑफ द मॅच विशाल नाईक, मॅन फ्रॉम गोडदेव भाईंदरचे हे पंच, नामवंत पंच पाहायला मिळतात। सामन्याला सुरुवात एका साईडला मात्र मंगेश भोईर हे विशेष सहकार्य करत असताना
दिनेश केनी यांनी मात्र शुभेच्छा दिलेल्या आहेत या स्पर्धेला. ऑन साईडला पहिला चेंडू या ठिकाणी आपण पाहतोय वेगाने क्षेत्ररक्षक येत आहेत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. गेल्या मॅचमध्ये साहिल केनीने काय जबरदस्त गोलंदाजी केली होती. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर बिनबाद 1 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. चिरागच्या बॅटमधून 1 धाव येते. पहिली इनिंग या ठिकाणी पहिला डाव आपल्याला पाहायला मिळेल आणि पहिल्या डावात फायटिंग टोटल काय असेल याकडे लक्ष आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, बॅटची एज घेऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय शॉर्ट लेगला. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर 2 या धावसंख्येवर. साहिल केनी याचं जर आपण पाहिलं तर आर्म ॲक्शन अप्रतिम आपल्याला प्रशांतजी पाहायला मिळते आणि ज्या अनुषंगाने गोलंदाजी करतोय सुपर लेंथ लाईन, कूल माइंडेड आणि खास करून चतुरस्त्र वाणीने गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला स्लिप पॉईंट आपण पाहू शकताय. शॉर्ट गली रिजन आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज वेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट गली रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होत असताना सुंदर उत्कृष्ट झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद, सेलिब्रेशन टाइम. परंतु वेळ जास्तीत जास्त दौडू नका प्लीज. लगेच आपण आपल्या जागेवर जायचं आहे. वेळेची दिरंगाई करू नका. 2 चेंडूचा एकंदरीत 3 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या चिराग यावेळेला बॅक टू द पॅव्हिलियन जो बड्डे बॉय आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाला. आज थोडंसं अपेक्षा होत्या खूप मोठ्या प्रमाणात की एक चांगले एंकर इनिंग खेळ, परंतु तशी खेळता आली नहीं कारण गोलंदाजी क्लीन एंड क्विट, एब्सोल्युटली फैंटास्टिक बॉलिंग. देखिए इनके पास गति अच्छी है और सबसे बड़ी बात है नियंत्रण. और ज़्यादा वो मिडिल लेग स्टंप पर गेंदबाजी नहीं करते, ऑफ स्टंप के आसपास ही गेंदबाजी करते हैं. तो इनको मालूम है कि बल्लेबाज ऑन साइड पर ज़्यादा बल्लेबाजी करते हैं, इसीलिए वो लाइन पर निर्भर है. बहुत बढ़िया गेंदबाजी. अब विकेट मिला है तो इससे कॉन्फिडेंस और बढ़ने वाला है. शानदार गेंदबाजी साहिल द्वारा. सुंदर स्वतः ॲज अ बॉलर म्हणून चांगल्या प्रकारचे आपण पाहू शकतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राईट मोर द विकेट. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. एकाच रुळावर 2 गाड्या येत असताना आपण पाहू शकतात, परंतु तेवढ्याच वेगाने चित्याच्या चपळाईने बाईटच्या स्वरूपात एक धाव निश्चित स्वरूपात पोहून काढली जाते. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते हळुवारपणे 3 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिला आहे. आमचं गोल्डन मॅजिक फिंगर गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत चांगल्या प्रकारचं पोहोचवत आहेत. या अगोदर वैभव यांना आपण पाहिलं होतं, चांगल्या प्रकारचा लेखाजोगा पोहोचवला होता. कारण 15 मार्च 1877 मध्ये 2 गुणलेखकाला निवडलं. ते 2 गुणलेखक कोण नक्कीच या चेंडूनंतर सांगेन. यावेळेला षडंपूलचा फटका मिस टायमिंग झाला होता. चेंडू मात्र निघून जाईल डीप मिड विकेटला. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि एकेरीवर सॅटिस्फाईड होत असताना संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला NCC तिगरे संघ तर एका साईडला फलंदाजी करतोय तो आपण पाहू शकाल दांडाखाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळतो. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर पाहायला मिळतात. कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही. कारण म्हटलं जातं ना, संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब बुडू शकत नाही. पुन्हा एकदा गोलंदाज साहिल. यावेळेला पाहिलं सरळ बॅटने जरूर खेळला गेला होता. स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून फॉलो थ्रूमध्ये चांगल्या प्रकारचा चेंडू रोखण्याचा प्रयत्न केला. तत्पूर्वी 1 धाव येते. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. समीरच्या बॅटमधून 1 धाव येते आणि संघ जाऊन पोहोचते 5. साहिल केनीच्या नावावर पहिलं षटक मात्र अधिराज्य गाजवलं, प्रतिबिंब उमटवलं आणि पहिल्या षटकामध्ये साहिल केनीने मात्र यावेळेला दर्जा कायम राखला. पहिल्या षटकांचा खेळ धावसंख्या जाऊन पोहोचते 5. या पहिल्या षटकांची विश्लेषण जर आपण पाहिलं तर पहिल्या 2 चेंडूवर सिंगल आले, तिसऱ्या चेंडूवर गडी बाद झाला, चौथ्या चेंडूवर 1 धाव आली, 5व्या चेंडूवर 1 धाव आणि 6व्या चेंडूवर 1 धाव. यावरून स्पष्टपणे दिसतं की साहिल केनी एक क्वालिटी दर्जाचा गोलंदाज म्हणून ओळखला जातो. बिल्कुल वो रीढ़ की हड्डी है. बहुत इंटरेस्टिंग खिलाड़ी है जिन्होंने पहले ओवर में केवल 5 ही रन दिए हैं. तो क्रिकेट के परिभाषा को अच्छी तरह से जानते हुए पहला ओवर इन्होंने आपके नाम पर कर दिया है. अब जिम्मेदारी जो दूसरा ओवर लेकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आएंगे इनके ऊपर रहेगा. बल्लेबाजों के ऊपर दबाव है, लेकिन उसी निरंतरता के साथ गेंदबाजी करना गेंदबाज का काम है. तो प्रमुख गेंदबाज साहिल की सराहना तो जरूर होनी चाहिए. शानदार और जबरदस्त प्रदर्शन गेंदबाज के तौर पर. नक्कीच जबरदस्त. यावेळेला गोलंदाजीचं पृथक्करण फुलटॉस चेंडू होता. यावेळेला चेंडूला ओळखलं, चेंडू निघून जातोय. कशा पद्धतीने धाव आहे तर यावेळेला आपण पाहतोय बॅटला ब्रश करून चेंडू निघून गेला होता. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 9 या धावसंख्येवर. दुसरं षटक हे प्रगतीपथावर. आजचा पहिला दिवस आपल्याला प्रशांतजी पाहायला मिळतोय आणि पहिल्या दिवसामध्ये दमदार खेळ आजच्या दिवसामध्ये आपण पाहू शकतायत. आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांसाठी 4 दिवस पर्वणी असणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रत्येकाने मात्र कोरोनाचे नियम जे आहेत ते मात्र पाळावेत. अजूनपर्यंत आपण पाहतोय जो कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्याकरता आम्ही विनंती करू.
अचानक बाउन्स जरूर होता. विशाल नाईक या ठिकाणी वळतात, वाईडचा इशारा करतायत. एकेरीवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एक्स्ट्रा स्वरूपात धाव येते आणि अतिरिक्त धाव येत असताना सांघिक धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर. ते एकंदरीत 10 धावा दुहेरी आकड्यामध्ये पोहोचले गेले. 10 धावा. यावेळेला ऑन साईडला स्लॉकस्विप करण्याचा प्रयत्न. समीरच्या बॅटमधून एक धाव येत असताना दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न असतोय का, मात्र यावेळेला आपण पाहतोय फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत चेंडू मात्र यावेळेला फरार होतोय, सीमारेषा पलीकडे निघून जातोय. 4 धावांकरता या चौकाराने संघ जाऊन पोहोचतोय तो फलकावर. दांडाखाडी हा संघ 14 या धावसंख्येवर. चेंडू फेकून झाले ते 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 14 धावा या फलकावर पाहायला मिळतात प्रथम फलंदाजी करताना. एक चांगलं क्रिकेट, बिग फाइट, बिग मैच दोन संघांमध्ये या दूर है. बहुत ही सुंदर क्रिकेट मैदान के अंदर होती भी. एनसीसी तिगरे की टीम एक तरफ, दांडाखाड़ी की टीम, दोनों टीमों की अगर बात करें तो काबिलियत पर कोई संदेह नहीं है. छोटा टोटल को जो है इन्होंने बिल्कुल डिपेंड किया. मजा आएगा. अगले मैच की बात करें, एक बार फिर मैदान के अंदर पानी की जरूरत है इस ओवर के बाद. अशुतोष व्यापारी इशारा कर रहे हैं. कुल मिलाकर रन संख्या 33 रन 1 विकेट के नुकसान पर. सुंदर, अति सुंदर, शानदार स्ट्रोक. एक बार फिर बॉटम हैंड का इस्तेमाल. गेंद को खेल दिया लॉन्ग ऑफ बॉडी रन के बाद 6 रन. शानदार, जबरदस्त, दमदार और क्या कमाल की पारी कर रहे हैं अपनी टीम के लिए. नो बॉल का इशारा मैदान के अंदर विशाल लाइक कर रहे हैं. तो इसका मतलब इस गेंद के ऊपर वो 7 रन आएंगे. अब देखिए इस गेंद को दोबारा देखना बहुत जरूरी है. क्या ये एक बार छोटी गेंद थी, टप्पा खाने के बाद एक बार वो छोटी रही और नीचे गिर रही थी, उसको एक बार फिर बॉटम हैंड का इस्तेमाल करते हुए गेंद को खेल दिया था लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ. एक दर्शनीय स्ट्रोक. वैसे अगर देखें तो छोटी गेंद है, अगर गति नहीं है, एक बार फिर वो नीचे जा रही है, उसको जो कि बहुत ऊपर लेके जाना आसान नहीं है. एक्सेलेंट, एक्सेलेंट बॉलिंग. यह बहुत अच्छी गेंद थी. टप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ निकली, ऑन साइड पर खेलने की कोशिश कर रहे थे. गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ. गेंद विकेट कीपर की तरफ जा रही है. रन की कोई गुंजाइश नहीं है. 40 रन 1 विकेट के नुकसान पर. एनसीसी तिगरी की टीम एक सक्षम टीम है, लेकिन यह खिलाड़ी कमाल के हैं. मैग्निफिसेंट स्ट्रोक. अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक फ्रॉम समीर. ही स्ट्रोकिंग नाउ वेरी डेंजरस. क्या स्ट्रोक खेला है, मजा आया देखने के बाद. क्या फिनिश किया है. 3 ओवर की कहानी. आखिर गेंद पर आया एक शानदार छक्का और अभी तक इनके बल्ले से आए 3 छक्के. अच्छी जानकारी सागर दे रहे हैं. कुल मिलाकर अपने 29 के ऊपर खेल रहे. टीम का स्कोर है 46 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. 46 रन 1 विकेट के नुकसान पर. एक्सीलेंट, एक्सीलेंट बैटिंग बाय समीर. और सबसे अच्छी बात क्या, वो वी में खेल रहे हैं, ज्यादा आड़े बल्ले से नहीं खेल रहे, फ्रंट फुट पर बल्लेबाजी कर रहे हैं और कुछ अलग शॉट इनके बल्ले से आए हैं. एसपी बॉयज ट्रॉफी 2021 का जबरदस्त घमासान मैदान के अंदर चलता हुआ. फिलहाल एनसीसी तिगरे टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला किया और दूसरी तरफ से अगर देखें तो दांडाखाड़ी की टीम जो है बहुत अच्छी टीम है. देखिए यही टीम थी पिछले मैच में. दांडाखाड़ी ने केवल 32 रन बनाए थे. इस मैच में 3 ओवर में इन्होंने वो बहुत महत्वपूर्ण 46 रन बनाए हैं. तो समीर का विकेट के ऊपर होना बहुत जरूरी है. और एक एंड पर बल्लेबाज की बात करें तो बिपिन है, केवल 3 रन बना के खेल रहे हैं. लेकिन सबसे बड़ी बात क्या, वो साझेदारी. 3 रन बनाओ या 2 रन बनाओ, लेकिन वो साझेदारी बहुत इंपॉर्टेंट. दूसरे विकेट के लिए बहुत ही महत्वपूर्ण साझेदारी मैदान के अंदर. स्ट्रोक तो बहुत अच्छा है. सिंगल लेना बहुत जरूरी, क्योंकि दूसरी इनकी तरफ जाएंगे ना तो समीर है कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. ऐसी भी हवा चले और समीर क्या है सबको पता चले. रन संख्या इसी के साथ 47, 47 रन बने हैं. एक इंटरेस्टिंग खिलाड़ी, रोचक खिलाड़ी है, इसमें कोई संदेह नहीं है. प्रतिभाशाली खिलाड़ी मैदान के अंदर. उदय गेंदबाजी कर रहे हैं. निर्णायक ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. थर्ड मैन गली 1 पॉइंट, उसके साथ एक्स्ट्रा कवर का खिलाड़ी दायरे के अंदर है. स्विंग एंड मिस, वेरी गुड लाइन. मैदान के अंदर अब अगर देखिए तो तालियां बज रही है. वेल बॉल उदय, बढ़िया गेंदबाजी का प्रदर्शन. ये अच्छी गेंद थी. पहली 2 गेंदों की कहानी देखिए तो पहली गेंद पर सिंगल, दूसरी गेंद पर बिंदी है, तीसरी गेंद पर क्या कहानी है. बेहतरीन लाइन ये है, बल्लेबाज को परेशान करेगी. लेंथ गेंदबाजी कर रहे हैं जो टेस्ट क्रिकेट में गेंदबाजी होती है. अगली गेंद के साथ राइट अप ओवर द विकेट. दैट्स अनदर ब्यूटीफुल स्ट्रोक. ग्लोरियस लुकिंग शॉट. ट्रीट टू वॉच. समीर ऑन फायर. मैग्निफिसेंट बैटिंग.
कमाल है, बेमिसाल है, मैदान के अंदर धमाल है, मैदान के अंदर समीर है, सारे लोग अमीर है। इस वक्त डगआउट में देखिए चेहरे क्या बता रहे, मुस्कुराहट है, प्रसन्न माहौल बना हुआ है। 50 रन पूरे हुए हैं, शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन। यही खेल है, पहले मैच में इन्होंने 32 रन बनाए थे पहन के, इसी मैच में इन्होंने 50 रन बनाए हैं। 4 ओवर का खेल, बहुत ही महत्वपूर्ण ये मुकाबला। और बल्लेबाज की बात करें तो समीर का बल्ला बोल रहा है, गेंदबाज की बात करें तो दर्शन। ओह क्या बात है, क्या कमाल का स्ट्रोक, शानदार स्ट्रोक। भीड़ में लगे तो उसको धक्का कहते हैं, हवा से उड़ के मैदान के बाहर जाए तो उसको छक्का कहते हैं, बाजी में लाए पलटवार उसे हुकुम का इक्का कहते हैं। मैदान के अंदर जी जान लगा के बल्लेबाजी कर रहे हैं, उस खिलाड़ी का नाम है समीर। और अब टोटल स्कोर की बात करें, 41 पर बल्लेबाजी कर रहे हैं बल्लेबाज समीर, शानदार बल्लेबाजी। देखिए दबाव साफ दिखाई दे रहा है। दर्शन इस पर काफी ऑफ टाइम के बाहर जाते हुए वाइट बॉल का इशारा अशुद्ध व्यापारी की तरफ से। रन संख्या इसी के साथ अब बढ़ती 20 बढ़ता हुआ स्कोर जा पहुंचा है। पहले बल्लेबाजी करते हुए आज दांडा खाड़ी 60 रन, 60 for loss of 1 wicket, magnificent batting by समीर इन दिस मैच। कॉन्फिडेंस के साथ ही खास करके आज जो कि अच्छी बात क्या थी, वी में बल्लेबाजी की इन्होंने, वो सबसे अच्छी बात थी। आदर्श बल्लेबाजी मैदान के अंदर। उड़ाइए आसमान की तरफ एक बार फिर, वहां खिलाड़ी है लेकिन और एक दर्शनीय स्ट्रोक, या गेंद अंदर या बाहर, बिल्कुल अंदर है, तो इसका मतलब एक अच्छी पारी समाप्त हुई। मैग्निफिसेंट बैटिंग, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। और 4 ओवर की कहानी, 4 ओवर में फिलहाल जो स्कोर बना हुआ है वो 60 जीतने के लिए। 60 मतलब ये सिंगल मिस्टर इस्टा भी आया था तो 60 रन, तो इसका मतलब अब टारगेट की तरफ जाएंगे। कितना टारगेट होगा ये आपको जरूर बताएंगे, लेकिन कोरे 11 और यंगस्टर वेडी के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, क्योंकि ये निर्णायक ओवर चल रहा है, तो दोनों टीमों के कप्तान हमारे टॉस बॉक्स की तरफ आए। जोरदार तालियां होनी चाहिए एक बार फिर समीर के लिए। मैग्निफिसेंट बैटिंग, एंड ऑफ द वेरी गुड इनिंग। सुंदर गेंद, और हमारे मशहूर साथी कमेंटेटर प्रमोद शेरगे, इनके कर कमरों से होगा अगले मैच का टॉस। तो टॉस के बारे में चर्चा होगी। तो अब देखते हैं स्कोर कितना बना हुआ है। 4 ओवर के गाने, और अल्पेश जी बोहिर भी पहुंच चुके हैं। आमदार चषक कौन भूल सकता है, शानदार टूर्नामेंट, शानदार आयोजन, सफल टूर्नामेंट, इसके आयोजन करता अल्पेश जी बोहिर पहुंच चुके हैं। सर हम आपका दिल के गहरे से स्वागत कर रहे हैं, वेलकम। अब जाके मैदान के अंदर भी जाएंगे, वहाँ इंटरेस्टिंग कहानी है। अब जीतने के लिए 61 रनों की 61 का टारगेट है। सागर अच्छी जानकारी दे रहे हैं। फिलहाल पार्टी डॉट के माध्यम से आप सारा दृश्य भी देख रहे हैं। अगला मुकाबला होगा यंगस्टर वेडी और कोरे 11 के बीच। अल्पेश जी बोहिर जो हमारे सबके दिल की धड़कन है, इनके कर कमलों से होगा टॉस, और प्रमोद शेडगे भी रहेंगे इनके साथ। तो चलिए अल्पेश जी आपके साथ प्रमोद शेडगे भी जुड़ने वाले, तो थोड़ी मीठी मीठी बातें भी हो जाएगी। या पण आमदार चषकाचे सूत्रधार म्हणून ज्यांची ओळख, आमदार चषकाची आन बान शान आपण पाहिलं, अल्पेशजी भोईर आणि खुशी 11चे मालक म्हणून ज्यांच्या संघातून कृष्णा सातपुतेपासून, विजय पावलेपासून, आकाश तारेकरपासून, या ठिकाणी एजाज कुरेशीपासून मात्र काही खेळाडू या स्पर्धेला, या मैदानाला पदस्पर्श करणार आहेत। आणि अल्पेशजी भोईर साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय दोन संघांमध्ये। हेड्स टेल्स आले या ठिकाणी आलेला आहे। अल्पेशजी भोईर यांच्या प्रतिक्रिया आपण जाणणार आहोत। अल्पेशजी भोईर रात्री इथे 10:30 ते 11 वाजेपर्यंत होते, सर्व टीम होती, रोहिदास पाटील, त्यानंतर महेंद्र भोईर, अल्पेश भोईर स्वतः आपण पाहतोय आणि त्यांची संपूर्ण टीम। अल्पेशजी भोईर कसं वाटतं एकंदरीत आज माहोल बघून, आज प्रेक्षक वर्ग, कारण या स्पर्धेला जर आपण पहिला परमिशन घेण्यापासून तर सर्व काही गोष्टी बाबी घडल्या गेल्या, कसं वाटतं एकंदरीत? मी सर्वप्रथम शुभम याचं कौतुक करत आहेत की त्याची इच्छा होती की आपण एक मॅच टुर्नामेंट भरूया। मंगेश ह्याचं पण मी आवर्जून म्हणजे उल्लेख करतो की ह्या लोकांनी ठरवलं की आपण मॅच भरूया। आम्ही पण त्यांना सहकार्य केलं, थोडंफार तरी केलं, पण चांगली स्पर्धा होईल याच्यापुढे पण इथे
1 लाखाहून स्पर्धा होतील मला असं वाटतं आता तरी. नक्कीच. आणि यंदाचा आमदार चषक काय म्हणतील टायटल असेल विराटांच्या मैदानात? असेलच. नक्कीच. धन्यवाद LPG भोईर ज्यांच्या माध्यमातून ही सायकलसुद्धा आपण पाहतो. आणि टायगर स्पोर्ट्स रोहिदास पाटील 2000 रुपयेसुद्धा आपण पाहतो. आणि सायकल ही सुद्धा मॅन ऑफ द सिरीज त्यांनी दिलेली आहे. त्यांचं मनपूर्वक खूप खूप धन्यवाद. LPG भोईर यांना आपण पाहिलं तर टॉस या ठिकाणी जिंकलेला आहे यंगस्टार वेडी संघाने. तर डिसिजन काय असेल आपला? प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आता प्लेइंग 11मध्ये काही चेंजेस केलेले आहेत? नाही, सेम प्लेइंग 11. खेळताना मजा येते. या स्पर्धेविषयी काय म्हणतील स्वतः ऑर्गनायझरच्या भूमिकेत शुभम पाद्या आणि त्यांची संपूर्ण टीम? हा पहिला म्हणजे स्पर्धा होईल की नाही याच्यावर शंका होती, पण या 2-3 दिवसात म्हणजे जे शुभम पाद्ये आणि बाकीचे जे यंगस्टर आणि दुसरे गावातले लोक आहेत त्यांनी खूप म्हणजे मदत केली. त्याच्यामुळे ही स्पर्धा शक्य होत आहे. म्हणजे आता आम्ही वाटलं नव्हतं की एवढं काही इम्प्रूव्हमेंट होईल, पण हे खूपच इम्प्रूव्हमेंट झालेलं आहे. नक्कीच. आता तुझं वय वर्ष काय आहे? माझं 23. आणि चांगल्या प्रकारचं क्रिकेट खेळतो. असा आदर्श खेळाडू कोणता मानतो तो खेळाडू? माझा आदर्श असं काय नाही, पण मी मंगेश भोईरला खूप मानतो. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. मंगेश भोईर यांना आदर्श मानतायत असं म्हणायला हरकत नाही आहे. जर नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतलं असतं? फिल्डिंग. आता मनाच्या विरोधात खेळायचं 4 षटकांमध्ये काय टोटल असेल? 40 ते 45. नक्कीच. दोन्ही संघांसाठी ऑल द बेस्ट असेल, कारण मॅच सुरू होते. आणि पुन्हा एकदा कॉमेंट्री स्टुडिओमध्ये रिझवण्यासाठी मिस्टर प्रशांत जाधवडे राष्ट्रभाषा हिंदीमध्ये या. आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. दादाकडे टीमचा जो एक्स्ट्रा खेळाडू तो समालोचन कक्षामध्ये पाठवायचे. इस बार ऑनसर की तरफ बड़ा शॉट खेलने की कोशिश, मिस टाइम जो गेंद के नीचे खिलाड़ी आ रहे हैं तो विकेट कीपर ने शानदार कैच लिया और इसी के साथ पहले विकेट का पतन होता हुआ. SP बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं. जीतने के लिए लक्ष्य की बात करें तो 61 रनों की ज़रूरत है और डाटा काड़ी के बल्लेबाजों ने प्रभावित किया. सभी ने शानदार प्रदर्शन किया और अब जाकर जो जवाबी हमला करना चाहते थे बल्लेबाज MCC तिगरी टीम के, तो वहाँ शिकार बन के वापस जाते हुए. और प्रमोद बड़ा झटका लगा. ये खिलाड़ी अगर देखें तो कमाल के खिलाड़ी है. साहिल जो है ऑलराउंडर खिलाड़ी, लेकिन आज बल्ला नहीं बोला. जो गेंद थी ज़्यादा टप्पा खाने के बाद ऊपर आ रही थी, उसको ऑनसाइड पर एक पुल शॉट खेलना चाहते थे, बाद में बनी है. तो चलिए एक बार फिर आने वाली जो 10-12 गेंदें हैं वो जो इंटरेस्टिंग कहानी है बताने के लिए हमारे काबिल दोस्त प्रमोद शेडगे माइक्रोफोन पर जुड़ रहे हैं. थँक्यू व्हेरी मच प्रशांतजी. आदर्श मोहिते कृपया करून आपण व्यासपीठाकडे यायचं आहे. आदर्श मोहिते यांना विनंती करूया आपण व्यासपीठाकडे या. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. यावेळेला पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, परंतु पंच मात्र यावेळेला या निर्णयाशी ठाम पाहायला मिळत आहेत. आणि लेग बाईचा इशारा करत असताना मिस्टर विशाल नाईक त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष. एकंदरीत जर आपण विचार केला तर विजयासाठी जो आपल्याला लक्ष्य पाहायला मिळतात 61 धावांचं लक्ष्य आहे. 61 रन्स अचीव्ह करायचे आहेत या स्पर्धेत. आव्हान कायम ठेवायचं असेल तर अगोदरचा स्ट्रोक जरूर खेळले होते. खूपच आवाक्याच्या बाहेर असल्या कारणानं हा चेंडू आपण पाहतो, कारण जेव्हा चेंडू अचानक बाउन्स होतो, कारण ही खेळपट्टी आहे ती सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे. आणि सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर तुम्हाला ऑब्झर्व करावं लागतो. चेंडू कधी कधी स्पीडने येतो, कधी कधी स्लो होऊन येत असताना आपण पाहतो. कारण जेव्हा मातीची खेळपट्टी असते त्यावेळेला चेंडू स्विंग होताना जास्तीत जास्त पाहायला मिळतात, बाउन्स व्यवस्थित होताना पाहायला मिळतात. परंतु इथे आवाक्याच्या बाहेर होता हा चेंडू. यावेळेला पाहिलं न्याळला हा चेंडू. वाईटचा इशारा पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकताय. तर 2 लगातार वाईट येत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर सागर घरत आम्हाला दर्शवतात 3 धावा या फलकावर पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. यंगस्टार वेडीज संघाने प्रथमतः हा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आहे. आणि फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं आहे ते कोरे या संघाला आपण पाहू शकतायत. यश चौधरीसुद्धा मॅचचा आनंद घेत आहेत. यावेळेला बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल बिपिनने कोणतीही चुकी केली नाही. फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डगआउट. एक बिग विकेट, एक मोठा हादरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. SP बॉयज ट्रॉफी 2021चा आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. आणि प्रेक्षणीय सामना विसरू नका मात्र पाहायला, जो 29 तारखेला आपण पाहणार आहोत. विटी लाईन स्टार, विटी लाईनचे सर्व स्टार खेळाडू आपण पाहणार आहोत. आणि प्रथमतः सफाळे विभागात होताना आपण पाहणार आहोत फ्रेंडली मॅच. आणि सफाळे स्टार एका साईडला आपण पाहणार आहोत. खूप छान पद्धतीने धमाल येणार आहे ती संडेला, कारण आजपासून जी सुरुवात झाली ती वाखाणण्याजोगी आपण पाहतोय.
बिल्कुल जो इतवार का दिन रहेगा वहाँ तो बहुत बड़े सितारे आएंगे, लेकिन इस सीजन में अगर आपको बेहतर करना है, यहाँ आगे बढ़ना है, रबर बॉल से टेनिस बॉल की तरफ जाना है, वहाँ जाके अच्छा प्रदर्शन करना है, तो ये भी टूर्नामेंट बहुत इंपॉर्टेंट है खुद को हाईलाइट करने के लिए, खुद को साबित करने के लिए। तो ये भी टूर्नामेंट है, वहाँ से खिलाड़ी उभर कर आएंगे, चाहे सफाली ग्रुप हो या एक बार फिर कोई भी चीज़ हो। नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, मात्र पंच सहमत नाही आहेत। त्या ठिकाणी एक धाव निश्चित स्वरूपात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत मात्र लेग बायच्या इशाऱ्याने विशाल नाईक या ठिकाणी दर्शवत असताना की 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत। दुहेरीने धावसंख्या 5। आदर्श मोहिते या ठिकाणी उपस्थित होताना आणि कुंदनचं सुद्धा मी कौतुक करेन, खूप छान पद्धतीने डीजे ऑपरेटिंग या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्या डीजेच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। कुंदनजी आपलं सुद्धा खूप खूप या ठिकाणी धन्यवाद। चांगले खेळाडू सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात विठ्ठलवाडी संघातून। धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 5। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय नाही आहे। काही कमालीची गोलंदाजी या ठिकाणी अवधूतच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत। सुंदर गोलंदाजीचं पृथक्करण, एक मूर्ती लहान परंतु कीर्ती महान करत असताना आपण पाहतोय। जावेद सर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत, ही चर्चा करत असताना यश चौधरी सुद्धा आपण पाहू शकतायत, रोहन गावड मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहू शकतायत। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, 9चा इशारा कशा पद्धतीने असेल तर यावेळेला आपण पाहतोय की हाईट फॅक्टर ज्या पद्धतीने आपण 2 चेंडू मात्र यावेळेला हाईट पाहायला मिळाले आणि त्याचंच कारण या ठिकाणी आपण पाहू शकताय। धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ते एकंदरीत 6 धावा। सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये SP बॉयज ट्रॉफी 2021 फ्री हिटचा सिग्नल। अप्रतिम टप्पा अचूक पद्धतीने यावेळेला मात्र सरळ चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये। गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडूची यावेळेला सांगता होत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते। सागर गरज आम्हाला या ठिकाणी दर्शवत असताना पहिल्या षटकांचा एकंदरीत खेळ झाला आणि 6 धावा या फलकावर पाहायला मिळतात। 61 धावांचा पाठलाग करताना 18 चेंडू आणि 55 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं। एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आजचा पहिला दिवस 26 ऑगस्टचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो आणि आज सफाळे लोगट म्हणून जो ओळखला जातोय, आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। या क्रीडा नगरीमध्ये एक सुंदर मैदानाची उभारणी जी केली गेली, हिरवळ मैदान असं आपल्याला पाहायला मिळतं। चहूबाजूने मात्र प्रेक्षकांचा गराडा आपल्याला पाहायला मिळतोय, कारण आजकालचं क्रिकेट खूप झटपट क्रिकेट झालं आहे। ज्या पद्धतीने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये जर आपण पाहिलं वर्ल्ड T20ला सुरुवात झाली आणि तेव्हापासून प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत झाला तो झटपट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो। खूप चांगल्या प्रकारचं मात्र यावेळेला आपण पाहतोय सुंदर ऑर्गनायझेशन शुभम पाद्या आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न ऑन साईडला होता, परंतु ऑफ साईडला चेंडू येतोय। मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू यावेळेला ट्रॅव्हल होत असताना तत्पूर्वी 1 धाव, दुसरी धाव सुद्धा मात्र यावेळेला आपण पाहू शकतायत। धावांची गती जर आपण पाहिली सिंगल डबलने फक्त फलक हलतं राहणार आहे। इथे जर एखादा 6 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके येत आहेत तर यावेळेला जर आपण पाहिलं तर त्या अचीव त्या धावसंख्येचा पाठलाग करताना तुम्ही त्या धावा अचीव करू शकता, परंतु इथे जर आपण पाहिलं थोडंसं बॅकफुटला येतोय, कारण प्रतीकसारखा गोलंदाज या ठिकाणी अचूक टप्प्यावर भेदक मारा करताना पाहायला मिळतो। गुड डिलिव्हरी, 2 षटकांचा एकंदरीत जर आपण पाहिलं दुसरे षटक आहे 1 चेंडूचा खेळ झालाय, धावसंख्या 8। स्लिप पॉइंट क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, शॉर्ट गली आहे, एक्स्ट्रा कव्हर मात्र या ठिकाणी नाही आहे। मिड ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ आहे, लॉंग ऑन बड्डे बॉयला आपण पाहतोय, तदनंतर मिड ऑन घेतला जातोय। एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय, डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग। यावेळेला पाहिला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक पोहोचू शकणार नाहीये तिथपर्यंत, तत्पूर्वी 1 धाव वर्जित केली जाते। दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नाहीये, एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल। एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते 9 या धावसंख्येवर। 9 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत। सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा पाहायला मिळते आणि 2 संघांमध्ये एक जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये दांडाखाडी वर्सेस आपण पाहतोय NCC तिगरे। या 2 संघांमध्ये एक कडवी लढत, कडवा संघर्ष, चेंडू आणि फळी यांच्यामधलं द्वंद्व युद्ध। पहिल्या इनिंगमध्ये 60 धावा फलकावर लगावल्या होत्या, त्याचं प्रत्युत्तर या ठिकाणी देत असताना काय टिचून गोलंदाजी केले, नेत्रदीपक गोलंदाजीचा मारा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। अचूक टप्प्यावर जेव्हा तुम्ही गोलंदाजी करताना तेव्हा तुमचा मात्र आत्मविश्वासात द्विगुणित होतो आणि तेच या ठिकाणी करत असताना मिस्टर प्रतीक आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या अनुषंगाने गोलंदाजी केले, अचूक टप्प्यावर भेदक मारा, मॅग्निफिसंट बॉलिंग।
धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्तीनंतर एकंदरीत 9 धावा. पूर्णपणे धावा रोखून ठेवल्या गेल्यात. कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याचे चान्सेस दिले जात नाही आहेत. सुपर बॉलिंग. यावेळेला पहिला फुलटॉस चेंडू होता. यष्टीरक्षकाकडून थोडीशी चुकी, सरळ चेंडू निघून जातोय बाईटच्या स्वरूपात. 4 धावांकरता एक्स्ट्रा या ठिकाणी धाव काउंट केली जाते. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या सागर घरत, जतीन किनी आम्हाला दर्शवत आहेत 13 रन्स, 13 धावा. सकाळच्या सत्रात प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी आगमन झालं होतं. त्यांच्या उपस्थितीने 4 चांद लागले आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना आपण पाहू शकलात. आणि खास करून विशेष सहकार्य याच गावातील सुपुत्र बंटीदादा अर्थातच राजेश म्हात्रे यांचं खूप विशेष सहकार्य या स्पर्धेच्या माध्यमातून लाभलेलं आहे. ते SP बॉयज अर्थातच शुभम पाध्ये यांना आणि खूप चांगल्या प्रकारचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख या पालघर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. वेला ऑन साईडला खेळायचं होतं. चेंडू मात्र बॅटचा टॉप पेज लागतोय आणि 2 क्षेत्ररक्षकांच्या अगदी मधोमध यावेळेला समीर चेंडूला यावेळेला रोखू शकले नाहीत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 14 धावा. षटक क्रमांक दुसरा आहे. चेंडू फेकून झालेत आत्तापर्यंत 5. यानंतर आपण पाहणार आहोत ज्या 2 संघांमध्ये सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला यंगस्टर वेडी आणि एका साईडला कोरे, या 2 संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातब्बर. आणि सुरू असलेला सामना सेकंड इनिंगमध्ये आपण पाहतोय NCC तिगरे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. दांडाखाडी संघाने 60 धावा फायटिंग टोटल फलकावर लगावली. तेच तर्रार चेंडू होता. गुड डिलिव्हरी. प्रतीकचं कौतुक करेन. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 2 षटकांमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर. 7च्या ॲव्हरेजने आतापर्यंत आपण पाहतोय 12 चेंडू आणि विजयासाठी जर विचार केला तर अजून सुद्धा 47 धावांचं लक्ष असेल. 12 चेंडू 47 धावा. आस्किंग रिक्वायर्ड रन रेटचा जर विचार केला तर 23.50 आत्तापर्यंत आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. 12 चेंडू 47 धावा 23.50च्या सरासरीने मात्र आता खेळावं लागणार आहे. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. SP बॉयज ट्रॉफी 2021 आपल्या समोर पुन्हा एकदा 2 षटकांसाठी जोडले जातील. प्रशांत यादवडे. शुक्रिया प्रमोद. सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है. मैदान के अंदर जो मुकाबला चल रहा है 12 गेंदों में 47 रनों की ज़रूरत है. तो इसका मतलब क्या कि ये मैच जो है बिल्कुल जो पलड़ा है गेंदबाजों का बाहरी है. मैच में ऐसा नहीं कि रन नहीं बन सकते, रन बन सकते हैं क्योंकि ज़्यादा विकेट नहीं हुए. रन अभी भी बन सकते हैं. उम्मीद पर दुनिया अभी भी कायम है. 1-2 अच्छे शॉट, मज़ा आएगा मैच में. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस बार खेलना चाहते थे ऑन साइड पर गेंद कहाँ चली गई बॉडी लाइन की तरफ. देखिए टाइमिंग तो अच्छी नहीं है. इस बार मिस टाइम स्ट्रोक था, फिर भी गेंद बॉडी लाइन के बाद 4 रन. नसीब का साथ मिलता हुआ, भाग्य का साथ मिलता हुआ और उम्मीदें एक बार फिर जगती हुई. मैच में वापस आने के लिए इस तरह के 2-3 शॉट खेलना बहुत जरूरी. देखिए ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद लॉन्ग ऑफ की तरफ आई. इस चौके की मदद से रन संख्या बढ़ने वाली है. आपके पास 11 गेंदें हैं और जीतने के लिए 43 रनों की जरूरत है. तो 1-2 बड़े शॉट से बात नहीं होने वाली है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. प्रणय गेंदबाजी करेंगे. स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए. विकी बहुत ही शानदार खिलाड़ी है, दमखम वाले खिलाड़ी है. इस बार ऑन साइड पर यह तो आगाज है, अंजाम अभी बाकी है. अभी तो मारा है चौका, छक्का अभी बाकी है. ये सारी चीजें है ना मायने रखती है. पहले मिस टाइम स्ट्रोक था, ये बल्ले के बीचों बीच लगी है. 2 गेंदों में 10 रन. इस मैच में पलटवार. मजा आ रहा है जिस तरह से. देखिए ये मैच है ना एक बार फिर रोचक तरीके से आगे बढ़ने वाला है. आपके पास 10 गेंदें हैं, जीतने के लिए 37 रनों की जरूरत है. ये बढ़िया क्रिकेट. विकी को विक्ट्री चाहिए, जीत चाहिए, जीत का स्वाद चखना चाहते तो लगातार इस तरह से हमला करेंगे तो वापस आएंगे. प्रणय के ऊपर दबाव आएगा. मैच ऑन है, टीवी ऑन रखिए. 101 चैनल आप देखते रहिए. और क्या बात है विकी, आपके वारे नारे, वारे वारे कमाल कर रहे हैं आप. दूसरा शानदार छक्का. मजा आ रहा है. मैच में वापसी का बिगुल यहां बल्लेबाज भी बजाते हुए. ये इनकी ताकत है. विकी के नाम की शुरुआत है ना वी से होती है. वी का मतलब होता है विक्ट्री, वी का मतलब होता है विकी. विकी इस मैच में गेंदबाज के ऊपर टूट पड़े हैं. आपके पास 9 गेंदें हैं और जीतने के लिए 31 रनों की जरूरत है. मजा आ रहा है. मैंने कहा कि मैच में वापस आने का मौका है. भगवान एक दरवाजा बंद करता है तो दूसरा जरूर खुलता है. पहली 2 ओवर की कहानी देखे तो गेंदबाजों का बोलबाला, लेकिन मैदान के अंदर अब किसका बोलबाला चल रहा है? उस खिलाड़ी का नाम है अर्पण बल्ला खिलाड़ी मिस्टर विकी.
2 बार गेंद बॉडी लाइन की तरफ चली गई है। एक बार अगर देखें तो स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच, और उसके बाद में एक बार फिर वहां चली गई, लेकिन एक गेंद जो है लॉन्ग ऑफ बॉडी लाइन की तरफ चली गई है। इस बार अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद थी, टप्पा थोड़ा सा ऑफ टाइम के बाहर। अब गेंदबाज की गाड़ी पटरी पर है, कभी धूप है तो कभी छाया है, यही तो इस खेल की माया है। थोड़ा इधर थोड़ा उधर वाला मैच है, रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। 31 रनों की जरूरत है, आपके पास 8 गेंदों का खेल बाकी है। सागर भी बहुत अच्छी जानकारी दे रहे हैं। जतिन की ने आप देख सकते हैं, हमारे अपडेटर है एसपी बॉयज और ट्रॉफी में 2021 पे और एक रोचक मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ। एनसीसी तिगरे और दांडा खाड़ी के बीच अगली गेंद प्रणय द्वारा। गेंद को नहीं देख रहे, इस बार बड़े शॉट के लिए जा रहे हैं, लेकिन वन बना के खेलने की कोशिश। 7 गेंदें और जीतने के लिए यहां से 31 रनों की जरूरत है। बढ़िया क्रिकेट, बहुत ही जबरदस्त क्रिकेट मैदान के अंदर बिल्कुल हो रही है। और कांटे की टक्कर मैं इसलिए बोल रहा हूं क्योंकि ये मैच है जो आखिरी गेंद शेष है। इस मैच में आखिरी गेंद पर अगर प्रहार होगा तो भी मौका मिल सकता है बल्लेबाज को। और पिछली 2 गेंदों की कहानी देखिए तो प्रणय ने बहुत अच्छी गेंदबाजी की, बढ़िया गेंदबाजी की, बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा मैदान के अंदर, अच्छा कमबैक किया है। उड़ाइए आसमान की तरफ एक बार फिर, गगनचुंबी छक्का आता हुआ। विकी कहां रुकने वाले हैं? 6 गेंदों का खेल शेष है, 25 रनों की जरूरत है। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। प्रमोद जी भी हमारे साथ जुड़ने वाले हैं। इस वक्त इंटरेस्टिंग मोड पर मैच है। अगर 6 गेंदों में आप 47, मतलब 6 गेंदें थी, आपको एक बार फिर 12 गेंदों में 47 चाहिए थे, अब आपके पास 6 गेंदें और मैच में 25 रनों की जरूरत है। तो मैच अभी भी बना हुआ है, मेरे हिसाब से मैच बहुत अच्छा है। रोचक मुकाबला, पैसा वसूल मुकाबला मैदान के अंदर है। नक्कीच ज्या पद्धतीने मात्र या ठिकाणी आपण पाहतोय, सुपर बॅटिंग करत असताना विक्रांतच्या बॅटमधून मात्र टायमिंग सहित चेंडूला यावेळेला वळवलं गेलंय। 6 चेंडू आणि 25 धावा। पहा सामना होता कुठे आला कुठे। 2 षटकांमध्ये 47 धावांचं लक्ष्यांचा पाठलाग करताना या षटकामध्ये तब्बल 22 धावा या ठिकाणी कुठून काढल्या गेल्या। आणि आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडूमध्ये विजयासाठी 25 धावा। सामना रोमहर्षक स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, कारण इथून जर या सामन्यामध्ये तुम्हाला पलटवार करायचा असेल तर अजून षटकार चौकारांची आतषबाजी करावी लागेल। आणि प्रशांतजी, पहिले 2 चेंडू खूप निर्णायक असणार आहेत आणि ज्या 2 चेंडूवर 2 मोठे फटके आले तर गोलंदाजावर दबाव जरूर पाहायला मिळेल। परंतु दर्शन, या गोलंदाजाकडे ते चेंडू आहेत जे ब्लॉकॉलमध्ये चेंडू टाकण्याची क्षमता आहे, परंतु ज्या पद्धतीने विक्रांतने या ठिकाणी फलंदाजी केले, विक्रांतला जास्तीत जास्त स्ट्राइक एंडकडे आणण्याची गरज आहे, ते नॉन स्ट्राइक एंडच्या फलंदाजी। बिल्कुल, ये आपने सही कहा। मेरे हिसाब से ये बहुत बड़ी बात है। रणनीति क्या होगी? गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, सुंदर स्ट्रोक, शानदार टाइमिंग। वेल वेल वेल, अब अंपायर की तरफ से क्या इशारा? नो बॉल। ओहो, तालियां बज रही है, बजेगी सिट्टी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। पहली गेंद पर स्वैग से स्वागत, नो बॉल, मतलब 6 गेंदें आपके पास अभी भी बची हुई है और जीतने के लिए 18 रनों की जरूरत है। क्या मैच चल रहा है। विनिंग डज नॉट ऑलवेज मीन बीइंग फर्स्ट, विनिंग मीन्स यू आर डूइंग बेटर देन यू हैव डन बिफोर। मतलब इससे पहले जो आपने किया था ना, उससे बेहतर आपको करना होगा। जीत का मतलब क्या होता है? अगली गेंद के साथ नहीं नहीं नहीं, इस बार बल्लेबाज फिसल चुके हैं। विकी ने अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश की है। बढ़िया क्रिकेट में तो वाइड बॉल, ओ हो, नो बॉल है, एक बार फिर वाइड बॉल है, फ्री हिट है, सारी चीजें हैं। जीतने का मतलब हमेशा पहला होना नहीं होता है। जीतने का मतलब यह है कि आप पहले से, मतलब जो पहले की जो तुलना है उसके हिसाब से ज्यादा करने की जरूरत है। फ्री हिट का इशारा कैंसिल। क्या चिराग इस मैच को जान डालते हुए वापस आएंगे? देखने वाली बात है। बिल्कुल, जो इससे पहले जो नो बॉल था उसके ऊपर फ्री हिट नहीं है। इसकी वजह यह कि विकेट के बाहर गेंद गिरी थी। तो अभी जाकर मजा आएगा। इंटरेस्टिंग मैच, रोचक मुकाबला मैदान के अंदर। विकेट डटे हुए, 5 गेंदों का खेल शेष है और अभी भी ये वाइड बॉल है। 6 गेंदें 17 रनों की जरूरत है। 17 का मतलब खतरा किसके ऊपर, ये तो आने वाला समय बताएगा। 6 गेंदें 17, ये समीकरण बना हुआ है। एसपी बॉयज ट्रॉफी 2021 आप देख रहे हैं। ये दूसरा ऐसा मुकाबला है जो रोचक तरीके से आगे बढ़ रहा है। हमारी सांसें गले में अटकी हुई है। स्ट्रोक अच्छा है, खिलाड़ी भी है, तालियां भी बजने वाली है, गेंदबाज का बैंड बाजा भी बजने वाला है। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। अब जाकर आपके पास 5 गेंदें और जीतने के लिए 11 रनों की जरूरत।
5 चेंडू 11 धावांची आवश्यकता. काय मॅच आपल्याला बघायला मिळते. प्रमोद अतिशय जबरदस्त खेळ, म्हणजे 61 धावांचा पाठलाग करत असताना या मॅच मध्ये विकीनं जान टाकले. काही जबरदस्त. विक्रांतने 6 डॉट चेंडू आल्यानंतर सुद्धा मात्र मॅच मध्ये येण्याची जी वेळ आली ती मात्र विक्रांतच्या बॅटमधून. यावेळेला तेच तर्रार चेंडू जरूर होता. पंचांकडे दाद जरूर मागितले गेले होते, परंतु या ठिकाणी यस इज गॉन. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकाल. विक्रांतला सुद्धा ठाऊक आहे की मात्र बॅटची एज होती का, आणि या वेळेला मात्र जबरदस्त झेल टिपला गेला. तो क्षेत्ररक्षक अर्थातच यष्टीरक्षक बिपिनने मॅग्निफिसंट कॅच. कारण दोन्ही पंचांनी मात्र यावेळेला एकमेकांना ओळखलं की मात्र चेंडू कॅरी केलाय का, आणि त्यासाठी मात्र आशुतोष वेवर यांनी मात्र सांगितलं विशाल नाईकला चेंडू कॅरी केला. यस त्यांनी सांगितलं यस ॲब्सोल्युटली राईट. आणि या वेळेला मात्र फलंदाज बाद होताना आपण पाहू शकतात. या खाणाखुणा खूप महत्त्वाच्या असतात पंचांच्या बाबतीमध्ये. विक्रांतचं कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने फलंदाजी केली. सुपर बॅटिंग, पैसा वसूल मॅच. अजून सुद्धा चेंडू आहेत तुमच्याकडे जर आपण पाहिलं तर जवळजवळ 4 चेंडू, आणि विजयासाठी जर आपण विचार केला तर 11 धावा. टीव्ही ऑन ठेवा. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. चिराग एका साईडला बड्डे बॉय आहे, मात्र राकेश भोईर यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात. भूपेंद्र भोईर यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिलेल्या आहेत. शेखर किनी यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत, आणि या सर्व शुभेच्छांचा वर्षाव शुभम पाध्ये यांच्यावर सुद्धा झालेला आहे. अप्रतिम. 4 चेंडू 11 धावा. व्हाट अ मॅच. इससे देखिए जिस तरह से मैदान के अंदर जो माहौल बना हुआ है, इससे शुभम पाध्ये भी बहुत खुश हो जाएंगे, क्योंकि पहला मैच, इससे पहले वाला मैच रोचक हुआ, ये भी मुकाबला रोचक तरीके से आगे बढ़ रहा है. संतोष गाबड़, आकाश घरत, नितिन पाटिल की तरफ से भी जो अच्छी कमेंट्री हो रही है, इसके लिए भी एक बार फिर बहुत सारी शुभकामनाएं. और भूपेंद्र भोईर शुक्रिया. टूर्नामेंट के लिए बहुत सारी शुभकामनाएं. कमेंटेटर के लिए बहुत शुभकामनाएं आ रही है. रबर बॉल का टूर्नामेंट है और पैसा वसूल मैच कस मैदान के अंदर जारी है. और अब जाकर देखते हैं कौन किसके ऊपर भारी है. आपके पास 4 गेंदे हैं, 11 रनों की जरूरत है. कंपल्सरी से मजा आएगा इस मैच में, इस मुकाबले में. गेंदबाजी करने के लिए चिराग तैयार. स्ट्राइकर पर बल्लेबाज की बात करें तो बल्लेबाज दर्शन ऑन स्ट्राइक. नाम तो बहुत बड़े हैं दर्शन के. इस बार आसमान की तरफ खेलना चाहते थे खिलाड़ी है, और ये गेंद बॉडी के बाहर. एक्सीलेंट बैटिंग. नाम बड़े, दर्शन भी बड़े. दर्शन इस बार आगे बढ़े. क्या बल्लेबाजी कर रहे हैं. 5 गेंदे में अगर देखें तो या 6 गेंदों की बात करें तो 25 रनों की जरूरत थी. वहां से मैच में पलटवार. 3 गेंदों का खेल से और जीतने के लिए 5 रनों की जरूरत है. बढ़िया मजा आ रहा है मैदान के अंदर. देखिए पैसा वसूल मुकाबला होता हुआ. इस तरह के मुकाबले देखने के लिए दर्शक आते हैं. चिराग जो बड्डे बॉय है उनके ऊपर दबाव आता हुआ. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज दर्शन तैयार है. हर दिन आता है, हर दिन जाता है. मैदान में वही हो जो सबका दिल चाहता है, जो दर्शकों के लिए चाहिए वो मैदान के अंदर मिल रहा है. इसलिए शुभम पाध्ये बहुत खुश है. अंपायर देखिए आशुतोष व्यवहारे जो है बिल्कुल इशारा कर रहे हैं. फील्डर को बता रहे कि आपको खड़ा रहना है लेकिन हिलना नहीं है. बाकी सारी चीजें वो है. अब एक बार फिर गेंदबाज करेंगे, बल्लेबाज करेंगे. मजा है इस मैच में. इस तरह के मुकाबले आएंगे तो टूर्नामेंट की जो क्वालिटी और ऊपर होने वाली है. बढ़ती का नाम जिंदगी है. एसपी बॉयज ट्रॉफी में कुछ भी कम नहीं होने वाला. शुभम जी पाध्ये और उनके जो सारे ऑर्गेनाइजर्स हैं वो सारे बंदे, इन्होंने भी बहुत मेहनत की है. तो मेहनत रंग लाती भी मैदान के अंदर और मैदान के बाहर भी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. इस बार अच्छी गेंद और लॉक ऑफ की तरफ खिलाड़ी मौजूद है. 1 रन मुकम्मल. दूसरे के लिए वापस आ रहे हैं. भाग मिलकर भाग. गेंद बॉडी की तरफ जा रही है. ओहो, हमारी सांसें गले में अटकी हुई थी. कितने लोगों ने डाइव लगाया. मैं उठना चाहता हूं, मैं भागना चाहता हूं, मैं दौड़ना चाहता हूं, मैं गिरना भी चाहता हूं, लेकिन रुकना नहीं चाहता हूं. अब जाकर आपके पास 2 गेंदे और 3 रनों की जरूरत है. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस आहे. मला वाटतं आपल्या भागामध्ये अशाच प्रकारचं क्रिकेट चालतं तरी सुद्धा त्याची अनाउन्समेंट सातत्यानं होत राहील. मैदान के अंदर वो चर्चा हो रही है. मेरे साथ प्रमोद शेट्टी जुड़ चुके. 2 गेंदे 3 रन. आप किसी साथ जाना चाहते हैं. इस वक्त जो मुकाबला चल रहा है. नक्कीच दोन्ही संघांकडून मात्र या ठिकाणी आपण पाहतोय चांगला खेळ होतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. इथे जर जो चांगला खेळेल तो मात्र या स्पर्धेमध्ये आव्हान टिकून ठेवेल. कारण ज्या पद्धतीने चिराग एका साईडला बड्डे बॉय आहे, त्याच्या स्मरणात हा क्षण राहील का. जर सामना हातातून निसटला तर बड्डे बॉयची या वेळेला मात्र आपण पाहतोय की दांडाखाडी संघ थोडंसं नाराज होईल. परंतु क्रिकेट इज अ पार्ट ऑफ द गेम. आपण पाहतो इथे फक्त कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागणार आहे. कारण या स्पर्धेसाठी मात्र जी आतुरता लागली होती त्या खेळाडूंकडे आपण पाहतोय. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. 2 गेंदों का खेल से 3 रनों की जरूरत है. अगली गेंद के साथ चिराग.
दर्शन ने बहुत अच्छा शॉट बिल्कुल खेला, लेकिन इस बार खिलाड़ी मौजूद है, बढ़िया फील्डिंग, नहीं भागेंगे, भाग रहे हैं लेकिन भागने की जरूरत नहीं है, गलत तरीके से भागे हैं। बल्ला एक बार फिर हवा की तरफ जाता हुआ, लेकिन क्या स्ट्राइक रेट की तरफ दर्शन आएंगे, देखने वाली बात है। या दर्शन एक बार फिर मैदान के बाहर जाएंगे। अंपायर की तरफ से इशारा क्या है, विशाल नाइक कह रहे कि दर्शन भाई चलिए आप मैदान के बाहर जाइए, और बाकी जो खिलाड़ी है वो अपनी जगह पर जाएंगे। एक गेंद 2 रनों की जरूरत है कंपल्सरी चेस से, सारे खिलाडी अपनी जगह पर जाएंगे। सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील। चला सेलिब्रेशन झालंय, सर्व खेळाडू चला आपापल्या जागेवरती, दांडाखाडी आपण आपापल्या जागेवरती चला। मला माहिती की कॅप्टन बॉलर बरोबर चर्चा करू शकतो, बाकीचे सर्व खेळाडू आहेत, आपण आपापल्या जागेवरती जायचंय। कहानी में ट्विस्ट, मैदान के अंदर एक बार फिर बदलाव होता हुआ, और क्या रोचक मुकाबला चल रहा है। एनसीसी तिगरे और दांडाखाड़ी के बीच जो मुकाबला चल रहा है, पैसा वसूल मैच है, सारे दर्शक बहुत खुश है। लेकिन मैं एक बार फिर विनती कर रहा हूं, सारे खिलाड़ी चलिए अपनी जगह पर। समीर, सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे, बल्लेबाज को भी मैदान के अंदर जाना है। प्रमोद, मुझे एक बात समझ में नहीं आ रही कि बल्लेबाज को क्या पैड बांधने थे, वो इतना देर क्या कर रहे थे, किस बात का इंतजार कर रहे। चलिए मैदान के अंदर सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। इतना वक्त नहीं जाना चाहिए, क्योंकि बल्लेबाज तयार होना बहुत जरूरी है। नक्कीच टाइम आउटचा नियम खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते। आणि इथे विचार चालला असेल, एक चेंडू 2 धावा, फक्त कुठून तरी तुला बॅटला चेंडू यावेळेला जरूर कनेक्ट करायचा, आणि 2 धावा मात्र यावेळेला चोरी चोरी चुपके चुपके घ्यायच्या आहेत। कारण एक चेंडू 2 धावा हृदयांच्या मात्र या वेळेला प्रेक्षकांची जरूर हृदयाचे ठोके वाढले गेलेत, आणि हृदयाची स्पंदने वाढवणारा हा क्षण आपल्याला पाहायला मिळतो। ज्याला कोणाला थोडंसं हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल, हृदयाचा प्रॉब्लेम असेल, तर त्याने मॅच पाहू नका, कृपया करून डोळे बंद ठेवा आणि मॅच संपल्यानंतर मात्र डोळे उघडा, कारण ही मॅच आहे ती मात्र अस्तित्वाची लढाई पाहायला मिळते। कारण 1 वर्षाची किंमत या ठिकाणी मोजावी लागणार आहे। 365 दिवस, 52 आठवडे, 8,760 तास, 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद, म्हणजेच 1 वर्ष एसपी ट्रॉफी साठी। बिल्कुल, सवाल 50,000 का भी है। बहुत ही इंटरेस्टिंग मैच है, तालियां बजनी चाहिए, बहुत ही अच्छा मैच है। देखिए ये तालियां बज रही है, बजे की शिट्टी, बजे की ताली, हो हल्ला हो गुल्ला, मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है। शुभम जी पादे, इनके चेहरे पर मैं मुस्कुराहट देख रहा हूं। पैसा वसूल मैच मैदान के अंदर हो रहा है। सागर की तरफ भी मेरा एक बार फिर ध्यान है, तालियां बज रही है, शिट्टियां बज रही है। मैच ऑन है, टीवी ऑन रखिए। एक गेंद 2 रन की जरूरत है, कांटे की टक्कर मैदान के अंदर। इस बार पुश किया, खिलाड़ी भी आ रहे, सही जगह पर थ्रो, और ये उंगली खड़ी होती हुई, इसका मतलब ये मुकाबला दांडाखाड़ी ने कमाल के प्रदर्शन के साथ जीत लिया। फील्डिंग का असर अच्छा था, जंटल पुश किया था, थोड़ा सा पुश करो और कुछ वाला मामला करने की कोशिश, लेकिन बात नहीं बनी है। बढ़िया क्रिकेट मैदान के अंदर हुई है, और प्रमोद मेरे हिसाब से इस मैच में क्रिकेट की जीत हुई है। तो कांग्रेचुलेशन दांडाखाड़ी, और थैंक यू वेरी मच एनसीसी तिगरे। अगला मैच कोरे 11 और यंगस्टार बेडी पे बीच होगा। जैसे जैसे प्रमोद टूर्नामेंट आगे जाएगा, वैसे वैसे टूर्नामेंट की क्वालिटी बढ़ने वाली है। अब मैं सीधा जाऊंगा दांडाखाड़ी के समीर के पास, समीर को मैं यहां बुलाना चाहूंगा, और उसके बाद में कोरे 11 यंगस्टार बेडी, ज्यादा समय नहीं होना चाहिए। वेडी के जो खिलाड़ी है वो मैदान के अंदर जाएंगे, जब मुकाबला शुरू हो जाएगा तब हमारे साथ माइक्रोफोन पर प्रमोद शेठ के जुड़ने वाले हैं।